सॉरी राणाजी, यायला उशीर झाला. निघूया कोल्हापूरला. हा चला. ए राणाजी, ए तू पण येते आमच्या बरोबर कोल्हापूरला. चला. राणाजी, याच्यापेक्षा आपली बैलगाडी बी मोठी असते. राणाजी, चांगलं काहीतरी लावता का? अरे इंटरनॅशनल म्युझिक आहे. आता अजून काय चांगला पाहिजे तुला? अरे राणा, याच्या 20 तर लाखभर शिडी विकल्यात माहितीये का तुला? आणि तू यालाच खराब बोलते. तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी आवडतात? देवाची गाणी लावत नाही. हॉरिबल चॉईस आहे ना तुझ्या राणा, मी सांगते. अरे वर्ल्ड मॉडर्नायझेशन साठी गेला एवढा पुढे, तुला वर्ल्ड म्युझिक ऐकायला पाहिजे माहितीये. ए नाव व्हॉट्स द प्लॅन? जायच्या कुठे? बाबांच्या गोळ्या घेऊन झाल्या की रंकाळा तलाव फिरायला जा, आणि मग ते झालं की भवानी मंडप. ए नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी मस्त जागेवर जाऊया. हा चालतंय. मग आपण पहिलं चप्पल मार्केट बघू आणि नंतर शिवाजी विद्यापीठ बघायला जाऊ. ए नको रे बाबा. ए त्याच्यापेक्षा आहे ना, तुमच्या इथे ते उद्धम नगर म्हणून एक जागा आहे. हे जीपीएस वर बघितला मी काल. तिथे ना इंडस्ट्रियल एरिया आहे. आपण तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मस्त पैकी थाय फूड खायला जाऊ. काय? नाही नको, मला मिसळ खायची आहे. मिसळ? तू थाय फूड एकदा खाऊन तर बघ ना अंजली. अरे मिसळ तर काय लोकल आयटम आहे, तू कधी पण खाऊ शकते. हे कोल्हापूरचं प्रवेशद्वार. हा माहिती आहे, हे कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे. ते हे इथे दिसते ना जीपीएस वर. टेक्नॉलॉजीचा जमाना आहे ना. हे आमचं मार्केट यार्ड. समजा शेतकऱ्यांचा माल इकडे येतो. कांदा, टमाटो, बटाटी समजा इकडे येतं. हा ते दिसला इथे पण दाखवला मार्केट यार्ड. पण हे मार्केट यार्ड म्हणजे काय नवीन नाही हा राणाजी. ए राणा भाऊ, तू काहीतरी नवीन दाखव ने, नवीन कोल्हापूरचा. कमाल या फोनची. समजा वांदाच करून ठेवला माझा. ओ इकडे बाजूला थांबवा. एक मिनिट. या पुतळा. हा हे माहितीये मला, हे झाशीच्या राणीचा पुतळा आहे ना. अरे ते जीपीएस वर काहीतरी वेगळा दाखवत होते. हो
तुला काय बी बोलू नका, लोक लई चोपतील. जे ताराणी साहेबांचा पुतळा आहे, लई खमके राणी साहेब होत्या. अरे हे अंजली राणा बाबा, तुमचा ते हिस्ट्रीचा क्लास राहू दे ने. आपण फिरायला आला नाही, फिरायला जाऊया नाही. फिरणं नंतर, आधी आपण बाबांच्या गोळ्या घेऊयात आणि मग फिरायला जाऊ. नाही हो. ठीक आहे, मग आपलं ठरलंय तसं करूया. नाही नाही नाही, ड्रायव्हिंग सीटवर मी आहे ना, मी ठरवते काय करायचं ते. चल मी सांगते सगळं, बस ये चल. राणाजी, ते तुम्ही तुमचं काम झालं की आम्हाला फोन करा. मग जाताना आपण परत एकत्र जाऊ. वय छोटस काम आहे माझं, पण काही महत्वाचं नाही. अरे पण कामच आहे ना, करायला तर पाहिजे ना. अंजली बाई, हे बघा मेडिकल. मेडिकल आहे का? हा, थांबा इथं. राणाजी, मी आलेच. आपण तुमच्या कोल्हापुरात आलोय, त्यामुळे तुम्ही सांगाल तसंच करूया. ए राणा, हा? ते तुझा काय प्रॉब्लेम नसेल तर तुझ्या काय ते काम आहे ना, तिथे मी पण येऊ काय तुझ्या बरोबर? हा? असं म्हणताय वय? ते फोन आलाय, आलो. हॅलो. हॅलो चला अडक्या, किधर आहे तू? ऐक की इथंच. तू बोल की. काय बोल की? अरे त्या मोटारीने समजा गोळ घातलाय, तो आल्याशिवाय चालूच होणार नाही म्हणत्या. किती टाइम लागेल तुला? अरे मला आज नाही जमणार यायला. हा? ते मी कोल्हापूरला आलोय. कोल्हापूरला क्यू? ते अंजलीबाईंचं एक काम होतं, ते झाल्यावर आम्ही फिरणार आहे, म्हणून नाही जमणार यायला आज. वार लाडू, डायरेक्ट कोल्हापूरलाच फिरायला गेलास का? बर किधर किधर फिरणार? आपला रंकाळा बी दाखव बाईसनी. तिकडे बी जायचं आहे. हा अरे नाही नाही नाही, म्हणजे तसलं काय नाही, ते अंजलीबाईंचं काम होतं, त्याच म्हणलं चल म्हणून आलोय. बर बर, घुमो घुमो. बाईसनी समजा नीट दाखव. हा अरे माझ्या बी मनात तेच होतं. कल्पेश बी आलाय संगतीला. अरे समजा तेच सांगायलाय, काय बोलणं दे ना मला. हा, अरे त्याच्या फोन मध्ये रस्ता पत्ता समजा सांगायलाय, आपल्याला काय सांगायला राहिलंच नाही. कल्पेशच्या तर राणा एक काम कर, एक धोंडा घ्या आणि त्याच्या डोसक्यात घाल. असं कसं? पाहुणे आपला. तू तुझी पाहुणेगिरी काय सोडणार नाहीस बघ. बर पाठक बाई काय म्हणतात? त्या काय बोलणार बिचाऱ्या, आता दोस्त आहे म्हणल्यावर हुला हू करतात. आय मर्दा तू बी. हे बघ त्या घोटाळ्याला मार, बाई तुझ्यावर खुश होतील, असं काहीतरी कर. वय कोल्हापूर फिरायचं आमचंच ठरलं होतं. आता अंजलीबाई याचं काय ऐकायला तेवढं तेच कळणं झालं. नाना मला तर वाटतं या कल्पेशने चायनावरून काहीतरी जादूच आणल्या बघ. खरंच काय? अरे खरंच काय येड्या? अरे तू शहरातला आहे, तू गावातला आहेस. हे बघ तू बी त्याच्यासारखी कडक शायनिंग मार. तू कसा बोलतोय, कसा वागतोय हे बघ जरा. तुला बी जमायलाच पाहिजे ते, नाही तर तुझा पट्टा कटच बघ. पण कसं? अरे आता मी तिथं असतो तर तुला समजा सांगितलं असतं काय पण कर, पण जरा शायनिंग मारायला शिक बघ. हा बघ तू जमतं का ते. जमतंय काय नाही, जमवच. हे बघ बाई खुश होतील असं काहीतरी कर. हा ठीक आहे, हा ठेवू काय? तू बी त्याच्यासारखी कडक शायनिंग मार.
तो कसा बोलतोय कसा वागतोय हे बघ जरा. तुला बी जमायलाच पाहिजे ते, नाही तर तुझा पट्टा कटच बघ. आता शायनिंग मारायची म्हणजे नेमकं काय करायचं आणि बाईंना कसं खुश करायचं. हा, अंजली बाईंनी शर्ट दिल्यावर आपण खुश झालतो ना व. मग आता आपण बी काहीतरी देऊया त्यांना. ए राणा, अरे काय हॉरिबल आहे तुझ्या गाव हे. हं? काय झालं? अरे ते अंजलीला जे गोळी घ्यायचा होता ना ते त्या मेडिकल मध्ये स्टॉकच नाही बोल. ती बिचारी आता दुसऱ्या मेडिकल मध्ये गेला. बरं, ते मी आलोच माझं काम करून. हा, ए, ते मी पण येते ना तुझ्या बरोबर. मी एकटा बसून काय करणार इथे. हा, ठीक आहे, चला. चल. हा, ए राणा, तू इथे काय शोधते. ते काय नाही, एक दुकान ओळखतोय. कोणच्या दुकान. नाही, गावलं की सांगतो. तू पण नाही. ए राणा साहेब, ए तू इथे काय करते. ते गिफ्ट गिफ्ट घ्यायला आलोय. ते कापड दाखवा की मस्त पैकी. बाई माणसासाठी पाहिजे. साडी, पंजाबी ड्रेस, वन पीस. अहो अहो, यातलं काय कळत नाही हो आपल्याला. मग कसं सांगणार. अरे तुला ते गर्लफ्रेंड साठी पाहिजे ना तुझ्या. कळला मला, ऐकला मी. हा, नाही म्हणजे दोस्तासाठी पाहिजे. दुकान चुकलं तुमचं पैलवान. जेंट्सचं दुकान 2 दुकान सोडून पुढं आहे. नाही नाही, तसं नाही. ते आपली एक दोस्ती नाही, ती यांच्यासाठी घ्यायची. अरे मी अशा बिंदास सांगणे, तू लाजते कशाला. अरे मी एक्सपर्ट आहे हा याच्यात. मी सांगते तुला. मला सांग तुझ्या त्या दोस्तींचा वय काय आहे. वय वय बघा, माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी लहान असेल. आणि ते स्लिम आहे की फॅट आहे. म्हणजे अरे म्हणजे ते अशा बारीक आहे की तुझ्यासारखा हट्टा कट्टा आहे. हा, माझ्यापेक्षा निम्म्यानं असेल. नाही नाही नाही, एवढं नाही, बारीकच आहे बघा. आणि हाईट काय तिच्या. उंची 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 हा माझ्यापेक्षा कमी आहे. ते शिकलेला पण तुझ्यासारखा कमीच आहे काय. नाही हो, लई शिकल्यात त्या. फार दिल्ली पतोर शिकल्यात. ए सुवाद करायचे. तू तर एकदम सॉलिड आहे राणा. थांब, ए मोठा बाई, ते वाला दाखवते. हा दाखव.
हे एवढं हो, हे असलं एवढं 4थी 5वीच्या पोरीला चांगलं दिसतंय. नाही असलं काही नको. ते असं अंग बरं दाखवा की. ए मोठा बाई ते वाला दाखव, ते वाला. हा हे बघ, हे आहे की नाही अंगभर? नाही नाही अहो हे लई झाकपाक आहे. बाबा ते वाला दाखव, ते वाला. हा हे पण दाखव. नाही नको नको, हे असलं काय शोभणार नाही त्यांना. अहो जरा घरगुती दाखवा की. अरे राणा साहेब, हे मॉडर्न मुलीला असाच कपडा आवडते, मी सांगते ने. हा नाही हो, हे त्यांना असलं काय दिलं तर चांगलं नाही दिसणार. त्यांना पटणार नाही असलं काय ते. हे कमाल आहे हा तुझ्या दोस्तींचा. ती नक्की शिकलेलाच आहे की नाही? मला तर वाटतं कोणतरी काकूबाई आहे. ए रेवा दे काकूबाई तर काकूबाई. ए मोठा बाई, तू ते बाबा सिंपल वाला काहीतरी ते पंजाबी ड्रेस वगैरे दाखव ने. चल. साईज काय देऊ? म्हणजे साईज बोले तो, अरे ते माप माप बोलते ते. माप. अहो ते असलं काहीतरी दाखवा की ज्यात मापाची बांधगडत नसेल. बिन साईजचं म्हणलं तर ओढणीच घ्यावी लागेल पहिलवान. हा चालतंय की, वडणी द्या. फायनल नाही ओढणी, फायनल. ए बाबा दाखव, ओढणी दाखव आता. चल एकदम मस्त वाला दाखव. हा हे बघ. अंजलीबाईंना शोभल का असा रंग? ही द्या. फायनल आवडला? दे बाबा दे, पॅक कर. चल. बाबा बिल दे. चल. 500 रुपये सुरुवात करायची. अरे चायनाला तिथे 100 रुपयामध्ये मिळते. हा तू एक काम करते, याच्या आहे ना 150 रुपये घेऊन टाक. 150 रेट फिक्स आहे अशा काशा नाही हो, सगळा होते. मी काय आज येते का इथे? अरे मी वर्ल्ड फिरते पूर्ण. ए बाबा तू दे दे. फिक्स अरे तू, अरे अशा कशा बार्गेन सगळीकडे होते बाबा. मला तुझ्या शेटची मी बोलते ना, तू कशाला टेन्शन घेते? एक काम कर, चल तुझ्या नाही माझ्या नाही, ते 200 रुपये मध्ये फायनल कर. तू दे बाबा 200 रुपये दे. ते अजून काहीतरी बोलेल नाही. अशा जास्त वेळ काढायचा नाही. नाही एक घे होणार बाबा. 200. अरे होऊन जाते, तू ठेव रे बाबा. मी परत येते इथे, रोज येते. राणा साहेबला 300 रुपये, ओळखते. 300 त्याच्या खाली अरे होणार तू ठेव, मी बोलला तुझ्या शेटशी बोलते मी. तू टेन्शन नको घेऊ रे. मी रोज येणार इथे. थँक्यू सो मच. अरे कुठे होतात तुम्ही? मी किती वेळ तुमची वाट बघते. ते गिफ्ट आणायला गेला होता ने. गिफ्ट? ते अरे ह्याच्या कोणतरी मैत्रीण आहे, मी सांगते तुला. ते काकूबाई टाईप आहे. ए याच्या कोणतरी नक्कीच आहे ना, गर्लफ्रेंड आहे बघ, मी बोलते. ते कोल्हापूर बघायचं ना? चला. ए आधी काहीतरी खाऊया ना, मला जाम भूक लागली आहे. हा इथं जवळ चरचरीत मिसळ मिळते, तिकडे जाऊ आपण. चला. ए मिसळ नको बाबा, जाम तिखट असते, मला नाही चालत.
आपण त्याच्यापेक्षा ते ढोकळा खाऊया ना. कुठे आहे? आई जवळच आहे. चल मग आपण ढोकळा खाऊ. हा, चला. नक्की कुणासाठी आणलं होतं गिफ्ट? हा